बचत गटाची मीटिंग हे बचत गटाचा पाठीचा कणा आहे, म्हणून आपण मीटिंग ही सातत्याने सर्वांनी सहकार्याने आणि सर्वांनी हजर राहून आणि ती व्यवस्थित पार पाडली पाहिजे आणि आपण चर्चात्मक मीटिंगचं स्वरूप आणून हसत खेळत पार पाडली पाहिजे आणि एकमेकाचा आदर आपण टिकून ठेवला पाहिजे। याच्यामुळे गटाला नियमितता आणि शिस्त लागते की वेळेवर महिलांनी आलं पाहिजे, गटामधले जे नियम आहेत त्याच्यानुसार वागलं पाहिजे, म्हणून ती शिस्त प्रत्येक महिलेला लागते। बचत गटातले जे सभासद आहेत त्यांच्या सोयीनुसार चर्चा करून आणि नंतर आपण रात्री मीटिंग घ्यायची की दिवसा मीटिंग घ्यायची असं आपापल्या गटाच्या सोयीनुसार आपल्याला ठरवता येते। गटाची मीटिंग हे औपचारिक मीटिंग आहे, कारण याच्यामध्ये नुसती मजाच नाही तर गटामध्ये चांगल्या गोष्टी आहेत त्यासुद्धा चर्चेमध्ये आणल्या जातात आणि त्याच्यासाठी ज्या महिलेच्या घरी मीटिंग आहे त्या महिलेने आपल्याकडे दुसऱ्या महिला मीटिंगसाठी येणार आहेत, म्हणून त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था केली पाहिजे, बसण्यासाठी सतरंजी पाहिजे, आपल्या सोयीनुसार जे आपल्याकडे अवगत आहे जेणेकरून चांगला आहे याचा वापर केला तर आपल्या महिलांना चांगलं व्यवस्थित सोयीस्कर बसता येईल। आणि आपल्याकडे काय जबाबदारी आहे, आपण काय नेलं पाहिजे, गटाचे आपण कोण आहेत त्याच्या पदाप्रमाणे आपण आपली तयारी करून तिथे गेलं पाहिजे। मीटिंगला येत्या वेळेस सभासदांनी आपलं स्वतःचं जे पासबुक आहे ते आणलं पाहिजे आणि ज्या महिलेने कर्ज घेतलं असेल ते परतफेडीसाठी जो ठरवून दिलेला हप्ता असेल त्या हप्त्याची रक्कम आणली पाहिजे, परत व्याज असेल त्या कर्जावरती झालेले व्याज असेल ते व्याज घेऊन आलं पाहिजे। आणि जे पासबुक आहे, आता पासबुक काही महिलांचं असं कुठेतरी गहाळ होते म्हणजे पडलेलं असतं किंवा काही महिलांची अडचण असते का ते काय सांगतात का पोरांनी घेतलं, लिहिलं, फाडून टाकलं, पण पासबुक जसं आपण राशन कार्ड जपून ठेवतो त्याच्यामुळे आपला पोटाचा आधार आहे म्हणून उदरनिर्वाह होतो, म्हणून आपण ते राशन कार्ड एकदम जपून ठेवतो, तसंच हे पण पासबुक आपली काहीतरी रक्कम त्याच्यामध्ये आहे आपल्याला पुढे उपयोगात येणार आहे म्हणून ते सुद्धा तेवढंच किमतीचं आहे, तर आपण ते पासबुकसुद्धा जपून पण ठेवलं पाहिजे आणि प्रत्येक मीटिंगला घेऊन पण आलं पाहिजे। अध्यक्षाने जर मीटिंगला कुठे बाहेर गेले असतील, कुठे बाहेर विशेष काहीतरी कार्यक्रमाला गेले असतील तर त्याची माहिती असेल, त्याचं पत्रक असेल काही ते घेऊन आलं पाहिजे, स्वतःचं पासबुक घेऊन आलं पाहिजे। सचिवांनी आपलं स्वतःचं पासबुक आणि जे कॅशबुक आहे आपण जे रेकॉर्ड लिहितो ते, परत बँकेचं पासबुक आणि बँकेमध्ये आपण जे पैसे भरायला जातो त्याच्यासाठी एक स्लिप पुस्तक दिलं जातं, तर ते स्लिप पुस्तक घेऊन आलं पाहिजे आणि हे पेन आणला पाहिजे सोबत, हे सर्व प्रत्येकाने आणलं पाहिजे। खजिनदाराने आपल्याकडे जे शिल्लक असेल रक्कम, तर शिल्लक रक्कम असेल जर ती बॅगेमध्ये असेल, पेटीमध्ये असेल किंवा आपल्या सोयीनुसार आपण कशामध्ये ठेवले ती शिल्लक रक्कमसुद्धा त्यांनी आणली पाहिजे। आणि मीटिंगमध्ये आल्यानंतर प्रत्येक महिला आलेली आहे ते आजूबाजूला जर आली नसेल तर त्याची चौकशी केली पाहिजे आणि ती महिला का आली नाही, तिची काय अडचण आहे का, ती सोडवण्यासारखी आहे का, याच्यावर पण चर्चा झाली पाहिजे। प्रत्येक सभासदांनी मीटिंगमध्ये बसता वेळेस प्रत्येकाने गोलाकारच बसलं पाहिजे। मीटिंग सुरुवात होण्याच्या अगोदर एक वातावरण निर्मितीसाठी किंवा आपले घरातून आल्यावर आपल्या डोक्यात नेहमी बाहेरचे विचार, घरातले विचार असं गणगण राहते, ते निघून गेले पाहिजे, त्याच्यासाठी आपण प्रार्थनेने सुरुवात केली पाहिजे किंवा आपल्याला आवडणारे एखादं गाणं असेल गाण्याने सुरुवात केली पाहिजे। चटणी भाकर मिळे पोटाला, चटणी भाकर मिळे पोटाला, चला तिचा विचार आम्ही केला, बचतीचा विचार आम्ही केला। प्रार्थनेनंतर आपण गटामध्ये जे अगोदरच्या महिन्यात जी मीटिंग झाली त्याच्यासाठी ज्या ज्या विषयावरती आपण चर्चा केली जाते आणि जे लेखी ठेवलं जातं ते प्रोसिडिंग राहतं, ते प्रोसिडिंगची वाचन केलं पाहिजे। त्याच्यामध्ये आपण काय काय ठराव केलेले होते ते पूर्णपणे व्यवस्थित पार पाडलेत का, आपण ते कामं केलेत का। मागील महिन्याचा आढावा वाचून दाखवते। आज दिनांक 2/10/2010 रोजी दुर्गा गटाची मीटिंग झाली असता सुरुवातीला प्रार्थना झाली, त्यानंतर मागील आढावा वाचून करण्यात आला। ह्या महिन्यात सर्व महिलांनी निश्चय घेऊन बस्तीविषयी नियम केले। मागच्या मीटिंगमध्ये आपल्याकडे पैसे किती होते, त्याच्यातनं आपण बँकेमध्ये किती ठेवलेत, आपल्या हातात किती आहेत, ती तेवढी रक्कम आहे काय आपल्या पेटीमध्ये ते आपण काढून मोजून बघितली पाहिजे
किंवा त्याच्यामधून ऐन वेळेला कोणाला अडचण आली तर दिले का, ही सुद्धा आपण चर्चा केली पाहिजे. आजपर्यंत 5 महिन्याची बचत 2100 रुपये झाली आहे. त्यापैकी बँकेत 420 रुपये आहेत व हातात रोख कॅश 1780 रुपये आहेत. इतर मार्गाने जास्तीचे पैसे 50 रुपये प्रमाणे. ते झाल्यानंतर आपल्या बचत गटाच्या मीटिंगसाठी आपण जे हे देतो त्यांना अजेंडा सांगतो, जे माहितीपत्रक देतो कळवण्यासाठी, त्या अजेंडावरती काय काय विषय आहेत त्याचं वाचन झालं पाहिजे. त्या विषयानुसार आपण चर्चा केली पाहिजे आणि चर्चा करत्या वेळेस गटातील सर्वच सभासद महिला जे आहेत त्या त्याच्यामध्ये समाविष्ट झाल्या पाहिजे. गटाला चालना देणं, गटांना दिशा देणं हे अध्यक्षांचं काम आहे. आणि जे गटाचे सचिव आहेत, सचिवांनी आपल्या गटाची जे व्यवहार आहेत, आपण कोणता कार्यक्रम राबवला आहे त्याची लेखी नोंद ठेवणं हे सचिवाचं काम आहे. ते सचिवांनी केलं पाहिजे. जे खजिनदार आहेत, खजिनदारांनी आपल्याकडे रक्कम किती आहे, पैसे किती आहे शिल्लक, त्याच्यामधले बँकेमध्ये किती आहेत, आपल्या हातात किती आहेत, ही जबाबदारी खजिनदाराची आहे आणि त्यांनी ते मीटिंगमध्ये स्पष्टपणे मांडलं पाहिजे. तसेच जे गटाचे इतर सभासद आहेत, ते इतर सभासदांची सुद्धा जबाबदारी आहे की त्यांना मदत करणं, बचत जमा करणं. मीटिंगमध्ये आल्यावरती बचत जमा करायची कोण जबाबदारी घेणार आहे? गीता. मी करते चालेल, ठीक. जमा. मग तुम्ही सर्वांची बचत जमा करा आणि सचिवताई तुम्ही त्यांची लगेच नोंद करून सह्या घ्या. ते बचत जमा केल्यानंतर आपण तिथल्या तिथे एका महिलेची बचत जी घेतली की लगेच आपलं ज्या महिलेचं पासबुक आहे त्याच्यामध्ये आपण नोंद केली पाहिजे आणि लगेचच सचिवांना सांगून आपल्या गटाचं जे पूर्ण महिलांचं जे रेकॉर्ड लिहिलं जातं, जी बचतची नोंद केली जाते, त्या रेकॉर्डमध्ये सुद्धा आपण लिहून घेतलं पाहिजे, नोंद केली पाहिजे. नंतरच आपण दुसऱ्या महिलेची बचत घेतली पाहिजे. त्या महिलेची बचत घेतल्यानंतर त्या महिलेच्या स्वतःच्या पासबुकावरती नोंद केली पाहिजे. ती नोंद झाल्यानंतर परत आपण त्या कॅशबुकला नोंद केली पाहिजे. ह्या पद्धतीने जी आपली बचत आहे ती बचत सर्व महिलांची त्यांच्यासमोर तिथल्या तिथं आपण नोंदी करून घेतल्या पाहिजे आणि ते ठेवलं पाहिजे. नंतर आपली जी रक्कम जे रेकॉर्डमध्ये लिहिलेली आहे कॅशबुकमध्ये ती आणि आपल्या हातातली रक्कम आहे ती दोन्ही सारखी आहे का, त्याचा ताळा झाला आहे का, तेवढीच रक्कम आहे का, ते आपण सर्व ताळा करून आणि सर्वांनी ते चर्चा करून आणि एकमेकीला सांगितलं पाहिजे. बचतीचे व्यवहार झाले नंतर आपल्याला गटामध्ये जे पासबुक आहे ते मीटिंग संपेपर्यंत सचिवांकडेच ठेवलं पाहिजे. कारण गटामधल्या सभासदांनी कर्ज घेतलं आहे का, मागच्या मीटिंगमध्ये ते कर्ज चे हप्ते आहेत ते हप्ते त्या सभासदांनी जमा करण्यासाठी आणलेत का, तर ते हप्ते परत त्या कर्जावरती झालेलं व्याज आहे ते व्याज आणलं आहे का, ते व्याज आणलं असेल, हप्ते आणले असेल तर त्या सभासदांनी परतफेड केली तर त्याची लगेचच आपण त्या पासबुकावरती नोंद केली पाहिजे. नोंद करून घेतली की आपल्या कॅशबुकमध्ये त्यांनी नोंद केली का हे आपण ताळा करून बघितला पाहिजे आणि नंतर ते व्यवहार आपण जे कर्ज आहे ते कर्जाचे क्लिअर केले पाहिजेत. आता कर्जाच्या परतफेडीचं झालं, अजून कर्ज कोणकोणत्या सभासदांना पाहिजे हा विषय घेतला पाहिजे आणि किती सभासदांची मागणी आहे त्यांचे अर्ज घेतले पाहिजेत. अर्ज घेतल्यानंतर कोणत्या विषयावरती आपल्याला कर्ज मागणीचे अर्ज आले त्याची चर्चा केली पाहिजे. आजारपण असेल, शिक्षण असेल, लग्न असेल किंवा शेतीसाठी पाहिजेत असतील तर याच्यावरती आपण कोणत्या विषयाला प्राधान्य दिलं पाहिजे आणि किती रक्कम दिली पाहिजे हे आपण चर्चा केली पाहिजे. आणि त्याच्यानुसार जे अर्ज आले असतील त्याची चर्चा करून आणि किती रक्कम द्यायची आहे कर्ज आणि आपल्या हातात किती रक्कम आहे आणि शिल्लक बँकेमध्ये किती रक्कम आहे याचा आपण ताळा केला पाहिजे आणि त्याच्यानुसारच आपण किती कर्ज द्यायचं हे ठरवलं पाहिजे. आणि कर्ज देण्या अगोदर आपले साक्षीदार ठरवले पाहिजे. ज्या महिलेला कर्ज घ्यायचं आहे त्या महिलेने अगोदरच ठरवलं पाहिजे की साक्षीदार मला कोण असणार आहे आणि साक्षीदारांनी जे साक्षीदार राहतील त्यांनीसुद्धा आपली जबाबदारी आहे का आपण गटातले सभासद आहेत म्हणून ही महिला परतफेड करेल का हे विश्वासात घेऊन आणि आपण साक्षीदार राहून आणि ते कर्ज वाटप केलं पाहिजे. आणि हे झाल्यानंतर त्या महिलेची सह्या अंगठं जे आहे ते आपण लेखी स्वरूपात ठेवलं पाहिजे.
जे बँकेत पैसे भरलेले आहेत ते काढण्यासाठी आता आपल्याला काय करावं लागेल? ठराव द्यावा लागेल. ठराव तयार आहे, पण त्याच्यावरती आता सर्वांच्या काय लागतील? सह्या अंगठी लागतील. मग ठीक आहे, आपण सह्या अंगठी करून घेऊया. ताई, तुमचा अंगठा राहिला, तुम्ही अंगठा करा. सही करेल. द्या पेन. बघा, गटाच्या मीटिंगला यायला लागल्या तर सही तरी करायला शिकल्या. हळूहळू सर्वांनी शिकायचं बरं का. प्रत्येक मीटिंगला एक एक सर घेऊन आणि ते घरी जाऊन गिरवायचं. हा मीटिंगमध्ये कर्जाची जर मागणी आली तर मागणी आल्यावरती जे आपल्याकडे बचत जमा आहे त्याच्यामधूनच कर्ज आपण द्यायचं नसतं. अगोदर जी आपली बचत आहे ती आपण बँकेमध्ये जमा करायची आणि बँकेमध्ये जी जमा झाल्यानंतर आपण ती परत दुसऱ्या दिवशी काढून आणि ती मागणी ज्यांची कर्जाची असेल त्यांना ते कर्ज देता येते. जर अतिशय तातडीची गरज आहे, उदाहरणार्थ आजार आहे आणि त्यांना तात्काळ गरज आहे, अशा वेळी आपल्याकडे जर कमी किंमतीची जर मागणी असेल तर आपल्या हातामध्ये जे पैसे आहेत त्याच्यामधून आपण त्यांना देता येते. पण मोठं जर असेल, मोठं कर्ज असेल, रक्कम जास्त आहे, तर आपण ते बँकेमध्ये आपले किती पैसे आहेत त्याचा ताळा करून आणि नंतरच आपण बँकेमधून काढून आणून जे पैसे भरलेले त्याची एंट्री करून नंतरच काढून आणून आणि ते पैशामधून आपण कर्ज दिलं पाहिजे. अध्यक्ष, सचिव आणि खजिनदार यांचीच जबाबदारी आहे असं नाही, तर आपल्या सर्व सभासदांची ती जबाबदारी आहे. आपण सर्वांनी हे केलं पाहिजे, कारण प्रत्येक महिन्याला हे व्यवहार सतत चालू असतात आणि दर 2 वर्षांनी आपण जे अध्यक्ष सचिव बदलत राहतो. त्याच्यासाठी दुसरी जे महिला आहेत त्यांनासुद्धा कधीतरी अध्यक्ष किंवा सचिव, खजिनदार हे तिन्ही पदामध्ये जावं लागेल आणि ते काम अजून व्यवस्थित कसं करता येईल त्याच्यासाठी आपण अगोदरच शिकून घेतलं पाहिजे, सुरुवात केली पाहिजे. तर याच्यामुळे आपल्याकडे जे कामं आहेत ते प्रत्येक महिला वेगवेगळ्या जबाबदारीने करू शकते. जशी बचत आपण प्रत्येक सभासदांनी जबाबदारीने केली पाहिजे, प्रत्येकाने जबाबदारी घेतली पाहिजे कामाची, तशीच आपण जो बँकेमध्ये पैसे भरायला जातो ते सुद्धा आपण सुरुवातीला एक ज्या महिलेला माहीत नाही तिच्यासोबत नेलं पाहिजे. त्या महिलेला सवय करून दिली पाहिजे का आपण बँकेमध्ये गेल्यावर काय करावं लागतं, कशी स्लिप भरावी लागते, ते सर्व तिला अगोदर दाखवलं पाहिजे. आणि जे बचत गटामधले जे सभासद आहेत त्याच्यामधील सर्व सभासदांनी आळोपाळीने प्रत्येक महिलेने बँकेमध्ये गेलंच पाहिजे. याच्यामुळे बँकेमधले जे व्यवहार आहेत, जे बाहेर जे बोलण्याची जी आपल्याला संधी मिळते आणि आपले जे बाहेरील जो आत्मविश्वास निर्माण होतो ते अजून सोपं होतं आणि महिला बाहेर जाण्यासाठी आणि आर्थिक व्यवहार करण्यासाठी अजूनच उत्साहित होतात. म्हणून हे आपण प्रत्येकीने केलंच पाहिजे. बँकेत जाण्यासाठी आपण सुरुवातीला स्वतःचं आपण जे गटाचे जे पासबुक आहे ते घेऊन गेलं पाहिजे आणि जे स्लिप बुक आहे ते घेऊन गेलं पाहिजे. आपल्याला लिहायला आपण पेनसुद्धा घेऊन गेलं पाहिजे बँकेत. आणि बँकेत गेल्यानंतर आपण जे पैसे भरणार आहेत ते पैसे आपण भरले की लगेचच आपले जे पासबुक आहे त्याच्यावरती आपण बँकेमध्ये एंट्री करून घेतली पाहिजे. आणि जे आपण पैसे भरण्यासाठी जे बँकेचे जे स्लिप वापरतो ते बँकेमधून आपण त्यांना मागणी करायची का आम्हाला ही एक स्लिप देण्याऐवजी आम्हाला एक स्लिप बुकच द्या, कारण त्याच्यामुळं स्लिप बुक आपण स्वतःहून मागून घ्यायचं. त्याच्यामुळे आपल्याकडे एक स्लिप अशी आपण कुठेतरी ठेवतो किंवा आपल्याकडून पडते. त्याच्यामुळं आपण किती पैसे भरलेत याचा आपल्याला नंतर ताळा करायला अवघड जाते. त्याच्यासाठी आपण बँकेमधून स्लिप बुकच घेतलं पाहिजे. ठेवायला पण सुरक्षित, हिसाब ठेवायला पण सुरक्षित, आपण घेऊन जायला पण सुरक्षित आणि कोणतीही महिला गेली तरी तिला न्यायला पण सुरक्षित राहतं. म्हणून आपण ते मागून घेतलं पाहिजे. बँकेमधून पैसे जर काढायचे असतील तर आपण ते 2 पद्धतीने काढू शकतो. एक तर चेकबुकनी काढू शकतो, डायरेक्टली आपण चेक घेतो आणि ते चेकवरनी काढू शकतो. आणि दुसरं म्हणजे आपल्याकडे जे रोख रक्कम काढली जाते त्या पद्धतीने सुद्धा आपण काढू शकतो. पण आपल्याला सुरक्षिततेसाठी आपण चेकनी पैसे काढले ते अजून सोयीचं असतं, कारण ते डायरेक्ट ज्या महिलेला आपण कर्ज देणार आहे त्या महिलेचं नाव येतं. त्याच्यामुळे ते सुरक्षित असतं आणि ते नाव तिथल्या तिथं त्या चेकवरती आपल्या पासबुकवरती त्याची नोंद होते का ह्या महिलेला आपण चेक दिला आहे. आपण जर रोख पैसे काढले तर रोख पैशामुळं आपण जी महिला बचत भरायला जाणार आहे, आज आपली मीटिंग झाली तर उद्याला कोणीतरी महिला बचत भरायला जाणार आहेत, अशा वेळी आपण मीटिंगमध्येच जे पैसे काढण्यासाठी जे स्लिप राहते बँकेची, त्या स्लिपमध्ये आपण किती पैसे काढणार आहेत ते मीटिंगमध्येच लिहिलं पाहिजे.
अध्यक्ष सचिवनी सह्या केल्या पाहिजेत आणि ज्या महिला पैसे काढायला जाणार आहेत त्यांच्याकडेच ते स्लिप देऊन आणि पैसे भरायला सुद्धा ज्या महिला जातील त्यांनी जे पैसे ह्या महिन्याची जी बचत जमा झाली ती बचतसुद्धा नेऊन भरतील आणि तिथून जे पैसे आपल्याला कर्ज देण्यासाठी लागणार आहेत ते पैसे त्याच महिला घेऊन येतील आणि ज्यांना कर्ज पाहिजे त्यांना ते द्यायला सोपं होईल म्हणून त्याच महिलांना हे दिलं पाहिजे. इथपर्यंत आपले जे गटामधले जे आर्थिक व्यवहार आहेत ते आता संपले आणि आता आपल्याला जे आपण गट कशासाठी आहे आपल्याला गटामध्येच इतरसुद्धा गोष्टी करायच्या आहेत. तर आता मागच्या मीटिंगमध्ये आपल्या महिला कोण आल्या नव्हत्या, गावामध्ये कोणी आजारी आहे काय, गावामध्ये अजून काय चाललं आहे का, एखाद्या महिलेची घरगुती काय अडचण आहे का, ह्या गोष्टी आपण विचारात घेतल्या पाहिजे. आणि आपण जर वेगवेगळ्या अडचणी असेल उदाहरणार्थ आरोग्याविषयी असेल किंवा इतर काही लग्न असेल, इतर किशोरवयींचा कार्यक्रम असेल किंवा इतर आपलं 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, असे जे वेगवेगळे आपल्या गावात कार्यक्रम असतात त्याच्याविषयीसुद्धा आपण चर्चा केली पाहिजे. आणि त्याच्यावरती आपण नुसतं चर्चाच न करता आपण ते गटामध्ये आपण त्याच्यावरती काय करू शकतो. एखादं जर आपण स्वच्छतेसाठी सामाजिक कार्य जर करायचं ठरवलं, एखादा आजार आला, उदाहरणार्थ आपल्याकडे जुलाबाची साथ आली, मग आपण त्याच्यावरती चर्चा केली पाहिजे का ही साथ आली, कशामुळं आली, तर आपण त्याच्यावरती काय करू शकतो हा पण विषय आपण गटातल्या चर्चा केली पाहिजे. आपली मासिक मीटिंगमध्ये जे जे विषय झाले त्या सर्व विषयांची आपण ठराव वहीमध्ये नोंद केली पाहिजे आणि ती नोंद झाल्यानंतर जे गटामधले जे सभासद हजर आहेत त्यांची नावं लिहून आणि त्यांचे ते प्रोसिडिंग बुकवरती सह्या अंगठं घेतले पाहिजेत. सह्या अंगठं झाल्यानंतर आपली जी मीटिंग फिरती मीटिंग प्रत्येक महिन्याची असली पाहिजे. त्याच्यासाठी आपण पुढच्या महिन्याची जी मासिक मीटिंग आहे ते आपण कोणाच्या तिथे ठेवणार आहे त्याची चर्चा या मीटिंगमध्येच झाली पाहिजे. त्याचं ठिकाण ठरलं पाहिजे आणि वेळ किती असणार ते सर्वांच्या सोयीनुसार असेल काय ते सोयीनुसार आपण ते मीटिंगमध्येच ठरवलं पाहिजे. नंतर जे सभासदांनी जे पासबुकं जमा केलेले असतात सचिवांकडे ते पासबुकं प्रत्येक सभासदाने आपापलं पासबुक सचिवांकडून घेतलं पाहिजे आणि ते प्रत्येकीने घेऊन आणि ते पासबुक आपल्या ताब्यात ठेवलं पाहिजे, ते व्यवस्थित ठेवलं पाहिजे. गटामध्ये नियम हे असलेच पाहिजेत. कारण गटामधले नियम कोणते तर सभासदाचे नियम, सभासत्वाचे नियम, दुसरं मीटिंगचे नियम, बचतीचे नियम आणि कर्जाचे नियम असे 4 नियमानुसार गटाला हे नियम असलेच पाहिजेत. उदाहरणार्थ सभासदाचे नियम, सभासद आपले कमीत कमी जास्तीत जास्त 19 ते कमीत कमी 10 या दरम्यान असले पाहिजे. आणि सभासद जो आहे तो प्रत्येक सभासद सारखा असला पाहिजे, जवळजवळच्या वस्तीचा असला पाहिजे जेणेकरून आपल्याला मीटिंग घेण्यासाठी सर्व सभासद एकत्र होण्यासाठी सोयीस्कर असतं. दुसरी गोष्ट मीटिंगचे नियम कसे, उदाहरणार्थ आपण मीटिंगला बसतो, मीटिंगला सर्व महिलांनी ठरलेल्या वेळात ठरलेल्या ठिकाणी आलं पाहिजे. मीटिंग चालू असताना सर्व महिलांनी गोलाकार बसलं पाहिजे जेणेकरून एकमेकीकडे नजर गेली पाहिजे, एकमेकीचं सुखदुःख समजलं तो चेहऱ्यावरून सुद्धा समजू शकतो ते पण आपल्याला समजलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मीटिंगमध्ये चर्चा सर्वांनी सहभागी होतात का हे आपल्याला स्पष्टपणे समजलं पाहिजे. त्याच्यासाठी आपली मीटिंग ही गोलाकारच असली पाहिजे. आणि जे कोणी महिला येत नसेल मीटिंगला, जो दंड आहे, दंड पण हा एक आपला नियमच आहे. तर जी महिला मीटिंगला हजर होत नसेल, जी मीटिंग हजरला येत नाही, जी महिला जो सभासद, तिला आपण किती दंड ठेवला पाहिजे हे सुद्धा आपण मीटिंगमध्येच ठरवलं पाहिजे आणि तो सुद्धा आपण आपल्या गटाला नियम लावला पाहिजे. हा बचतीचे नियम, बचत ही सर्व सभासदांची सारखीच असली पाहिजे. बचत ठरविताना आपण मीटिंगमध्ये सर्वांच्या सोयीस्कर सर्वांना भरण्यासाठी योग्य आहे का अशीच रक्कम आपण ठरवली पाहिजे. असं नाही की बचत गटाने 50 रुपये भरले पाहिजे, 70 रुपये, 100 रुपये असं अजिबात नाही. आपल्या ऐपतीनुसार आपल्या सभासद आहेत त्यांच्या सोयीनुसारच आपण बचत ठरवली पाहिजे, त्याच्यानुसारच आपण केली पाहिजे. आणि बचत गटामध्ये सर्व सभासदांनी एकाच वेळेस ती बचत जमा केली पाहिजे. एकमेकीला न सांगता आपण स्वतःची बचत मीटिंगमध्येच घेऊन आलं पाहिजे. हा नियम आपण बचतीचा टिकवून ठेवला पाहिजे. आता दुसरा आपल्याला कर्जाचे नियम आहेत.
कर्ज घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपण नियम केलेच आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण जो कर्ज घेणार आहे ते कर्ज घेण्यासाठी आपल्याला साक्षीदार पाहिजे, हा पण आपण नियम ठेवला पाहिजे. उदाहरणार्थ दुसरं एक, आपल्याला कर्ज द्यायचं आहे तर किती टक्के घेतले पाहिजे, कर्जाचे आपण व्याज किती टक्के घेतलं पाहिजे हे मीटिंगमध्येच ठरलं पाहिजे. आणि मीटिंगमध्ये जे सभासदांच्या चर्चेनुसारच आपला जो व्याज आहे तो ठरला पाहिजे. नियम बनवताना आणि बदलताना हे सर्व गटाच्या मीटिंगमध्येच झालं पाहिजे. आणि ते नियम सर्व आपल्या लेखी स्वरूपात असले पाहिजे. गटाची नियमावली ही एक मार्गदर्शक नियमावली असू शकते, पण आपण ही नियम जे आहेत ते आपण गरजेनुसार, काळानुसार ते आपण सतत बदलत असतात. आणि जे नियम एकदा आपण ठरवले ते जेणेकरून तेच नियम आपले आहेत असं नाही, तर आपल्याला जे सोयीस्कर वाटेल आपल्या परिस्थितीनुसार, गरजेनुसार, काळानुसार आपण ते नियम बदलू शकतो आणि त्याचा उपयोग करू शकतो. आणि जे नियम आपण गटामध्ये आहेत, जे आपण नियम पाळले ते सर्वांनीच पाळले पाहिजे. सर्व सभासदांनी त्याचा स्वीकार केला पाहिजे आणि त्याच्यानुसार आपला गट आपण पुढे नेला पाहिजे. गटाच्या मीटिंगला गेलं म्हणजे महिलांना एक वेगळी संधी मिळते आणि एक मन मोकळं करायला एक आपलं स्थान आहे, म्हणून आपण गटाच्या मीटिंगला जातो. गट केवळ पैसा हेच नाही तर आपलं एक तन, मन, धन, तन हे सर्व तिन्ही गुण आपण गटामध्ये अवगत करून येतो आणि त्यांचा खरोखरच विकसित होतात आणि त्याचा आनंद आपल्याला शेवटपर्यंत टिकून राहतो. तर आपण प्रत्येक सभासद महिलेंनी, प्रत्येक गटाच्या सभासद महिलेंनी मीटिंगला आवर्जून आपलं काम सोडून गेलंच पाहिजे आणि आपलं मन मोकळं केलं पाहिजे. आपल्या या संधीचा, मिळालेल्या महिन्यातून एक दिवसाच्या संधीचा आपण लाभ घेतला पाहिजे.